महानगरपालिका निवडणूक 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक 15 अ व ब चे अधिकृत उमेदवार सौ अस्मिता अमोल वाकळे, सौ कटारे दीपाली कृष्णा यांची निवडणूक निशाणी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन सौ अस्मिता वाकळे, सौ कटारे दीपाली कृष्णा यांनी केले आहे. सह्याद्री समाचारच्या वतीने घेतलेला वृत्तांत. नवीन लोकांना संधी द्या काम करण्याची. मागच्या वेळेस जसं झालं 5 वर्षामध्ये, आता हे पुढची समस्या बघू नका. ह्यावेळेस नवीन लोकांना काम करण्याची संधी द्या. आम्ही हे नवीन पिढी आहे, आम्ही तरुण आहेत. आमच्या नवीन लोकांना काही म्हणजे मदत करा, साथ द्या. ह्यावेळेस म्हणजे पैसेवाले मोठे असे काही लोक बघू नका, गरीब लोकांना साथ द्या. सध्या आमच्या इकडं नळाची प्रॉब्लेम आहे, पाणी लवकर टायमाला सुटत नाही, घंटागाडी व्यवस्थित टायमाला येत नाही, अशा भरपूर रस्ते वगैरे नाल्या अशा भरपूर समस्या आहेत. आणि आम्ही त्या समस्यामधून पुढे गेलेलो आहेत. आम्ही गरीब लोक आहेत, तर आम्हाला समजतात या समस्या कसे आहेत कसे नाही. आणि मी राहणारी तिथलीच आहे, तर मला सगळ्या अडचणी माहीत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही या सगळ्या समस्याला तुम्हाला साथ देऊ. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जनतेचे आहे. आम्ही अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या एक सहभागानुसारने आम्ही सगळ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू. आम्ही 100% काम करू. आम्ही जर प्रभाग क्रमांक 15मध्ये निवडून आल्यानंतर त्यांच्या सगळ्या अडचणी, समस्या, नाल्या वगैरे रस्ते सगळ्या गोष्टीवर आम्ही मदत करू. आम्हाला फक्त एवढी वेळ संधी द्या निवडून येण्याची. ताई, आपण या चॅनलच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन करावं? मी म्हणजे आता मी बी गरीब घरचीच आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मदत करा. प्रभाग क्रमांक 15मध्ये सगळ्या जनतेने आपल्याला मदत करावी, वोट द्यावी, ही माझी इच्छा आहे. आपल्याला प्रचंड मताने विजय करावा, आपल्याला प्रचंड मताने विजय करा अशी विनंती आहे आणि साथ द्या. काँग्रेस पार्टीची उमेदवार आहे. त्या तमाम मायबापांनी घडी या चिन्हाला मतदान करून प्रचंड मताने विजयी करा, हीच आमची नम्र विनंती आहे. हे तमाम मायबाप जनतेने घड्याळ या चिन्हावर मतदान करून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा, ही नम्र विनंती. नमस्कार, मी दीपाली कृष्णा कटारे, प्रभाग क्रमांक 15 अ मधून मी स्वतः उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाकडून. ही माझी दुसरी वेळ निवडणुकीसाठी उभं टाकण्याची. तर आम्ही जेव्हा आता प्रभागामध्ये फिरत असतो त्यावेळेला आमच्या असं निदर्शनास येतं की लोकांचा रोष, खूप छोट्या छोट्या गरजा आहेत त्यांच्या, जे की नाली असो, घंटागाडी, पाण्याचा प्रश्न, आणि या छोट्या छोट्या मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण करू शकले नाहीत आपले मागचे नगरसेवक. मागच्या निवडणुकीला त्यांचं नशिबानं त्यांना 5 वर्षाच्या निवडणुका असताना त्यांना ते पद 8 वर्ष ते 9 वर्ष भोगायला मिळालेलं आहे. हे त्यांचं नशीब म्हणून समजू आपण. पण त्या एवढ्या 9 वर्षात पण ते त्यांचं काहीच कर्तृत्व दाखवू शकले नाही. हे या लोकांच्या बोलण्यातून म्हणजे हे आमचं म्हणणं नसून तर सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे. आणि आम्ही पण सर्वसामान्य जनतेतूनच आलेलो आहोत. त्यामुळं जनतेला असं आमचं मत आहे की त्यांनी आम्हाला एक वेळेस संधी द्यावी आणि त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. आणि जो राहिला प्रश्न घंटागाडीचा, कचऱ्याचा, नालीचा, त्यांनी आम्हाला जेव्हा फोन करतील किंवा त्यांच्या समस्या, त्यांना फोन करण्याची वेळच येणार नाहीत. कारण आम्ही 5 उमेदवार एवढे म्हणजे कामं करणारी माणसं आहेत की तर आम्ही त्यांच्या जरी त्यांनी आम्हाला फोन केले किंवा बोलवलं तर 5व्या मिनिटाला आम्ही त्यांच्याजवळ हजर असू आणि त्यांचे प्रश्न आम्ही नक्कीच सोडवू. तर आपल्या पॅनलमध्ये किती उमेदवार आहेत? आमच्या पॅनलमध्ये एकूण 5 उमेदवार आहेत. प्रत्येक मुलाची ओळख द्यायची का? तर 5 उमेदवार आहेत. तर आम्ही जे आमच्या पॅनलमध्ये उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 15मध्ये, तर ते आम्ही असे एक उमेदवार प्रत्येक टप्प्यातून निवडून घेतलात. कारण जनतेला कुठली अडचण येऊ न यावी म्हणून. तर मी आमच्या 5 उमेदवारांची ओळख करून देते. मी स्वतः दीपाली कृष्णा कटारे, OBC महिलेमधून प्रभाग क्रमांक 15 ब मधून मी उभी आहे. आणि त्यात नंतर अस्मिता अमोल वाकळे, त्या SC महिलेमधून प्रभाग क्रमांक 15 अ मधून स्वतः उभ्या आहे. त्यात नंतर रोडगे, शकुंतला रोडगे काकू या एकता नगरमध्ये राहतात आणि त्या ओपन महिलेमधून उभ्या आहेत. त्यानंतर सिद्धांत ठाके हे ओपन पुरुषमधून प्रभाग क्रमांक 15मधून OBC पुरुषमधून प्रभाग क्रमांक 15मधून सिद्धांत ठाके हे आमचे उमेदवार आहेत. त्यानंतर राहिले वैभव भैया शिंदे हे खानापूरमधून घेतलेले उमेदवार आहेत. अशा आमचा 5 लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पॅनल आहे.
ताई, आपल्याला काय वाटतं की जेणेकरून आपला गुलाल उद्याला आपण निवडून येताल असा विश्वास आहे का? आपल्याला काय वाटतं त्यावर? हा 100% आम्हाला असा विश्वास आहे की आमचं पॅनल, कारण लोकांनी यावेळेस त्यांच्यातूनच म्हणजे सर्वसामान्य जनतेतूनच आम्हाला निवडून देणार आहेत. त्यांची जुन्या सेवकांवर बरीच नाराजगी आहे. त्यांचं म्हणजे त्यांना गरजच काय, आम्ही जर जेव्हा वार्डामध्ये फिरतोत ना आमच्या, तर त्यांची 1-1 कोटी ते 2-2 कोटीची घरं आहेत, पण घरं तेवढे मोठे असून त्यांच्या दारामध्ये पाणी वगैरे आहे साचलेलं, नालीमध्ये कचरा आहे, आणि हे म्हणजे स्थानिक गरजा पण त्यांचे जे सोडवू शकलेले नाहीत आमचे मागचे नगरसेवक. तर हे आम्ही पूर्ण कामं आम्ही करू. त्यामुळं जनतेला एवढंच जाहीर आव्हान आहे, त्यांनी कुठल्याही भूलथापाला बळी पडू नये, पैशाला बळी न पडता त्यांनी आम्हाला त्यांच्यातूनच, सर्वसामान्य जनतेतूनच आम्हाला त्यांनी निवडून द्यावं, जेणे की ते हक्काने आम्हाला कामं सांगू शकतील आणि आम्ही त्यांच्या कामासाठी नेहमीसाठी तत्पर राहू.